श्री स्वामी समर्थ. मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते. तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत, हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, अक्षय तृतीयेच्या दिवशी अशा काही वस्तू आहेत ज्यांची आपल्याला चुकूनही खरेदी करायची नाही. या 5 वस्तू आहेत त्या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला खरेदी करायच्या नाहीत. या वस्तू जर आपण या दिवशी खरेदी केल्या तर आपल्या घराला दारिद्र्य लागतं, पाठीमागे संकट लागतात, तसेच गरिबी आपल्या घरामध्ये प्रवेश करते. आर्थिक, शारीरिक, मानसिक जी संकट आहेत त्यांची सुरुवात होते. त्यामुळे चुकून सुद्धा अक्षय तृतीयेच्या दिवशी या ज्या काही वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे त्याची खरेदी करायची नाही. बघा, 30 एप्रिलला आहे अक्षय तृतीया. बघा, हा जो अक्षय तृतीयेचा मुहूर्त आहे तो 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी बरेचसे लोक जे आहेत ते नवीन वस्तूंची खरेदी करत असतात, नवीन जी काही गुंतवणूक आहे ती करत असतात, नवीन गोष्टींची सुरुवात करतात, सोनं नाणं खरेदी करतात किंवा ज्यांचं घर बांधायचं आहे त्यांचं घर बांधणीसाठी सुरुवात करतात, किंवा कोणाला जर वाहन खरेदी करायचे असेल तर या दिवशी ते वाहन देखील खरेदी करतात. कारण बघा, अक्षय तृतीयेसारखा शुभ दिवस असा कोणताही नाही. आणि अशाच या शुभ दिवशी जर काही आपल्या हातून वाईट चुका झाल्या तर त्याचे आपल्याला परिणाम देखील वाईटच भोगावे लागतात. बघा, एखादा दिवस जितका शुभ असतो ना तितकीच त्याचे शुभ परिणाम असतात. त्यामुळे या दिवशी जर काही चुका झाल्या तर त्याचे आपल्याला वाईट परिणाम देखील तितकेच भोगावे लागतात. आणि मग आपण आपल्या स्वतःलाच विचारतो की माझ्यावरच अशी वेळ का आली, का माझ्या हातून ह्या चुका झाल्या असतील, किंवा माझ्याच नशिबात हे काय आहे. आणि अशाच काही चुका आपल्या हातून घडून जातात. तर बघा, अशा या दिवसाचं वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही शुभ कार्याचा आपल्याला मुहूर्त पाहायची गरज नसते. या दिवशी मुळात हा दिवसच संपूर्ण शुभ मुहूर्ताचा असतो. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या दिवशी बरेचशी लोक सोनं नाणं वगैरे खरेदी करतात, वाहन खरेदी करतात. एखाद्या नवीन व्यवसायाची सुरुवात करायची असेल, घर बांधणी असेल तर अशा या चांगल्या गोष्टींची सुरुवात केली जाते. पण बघा, अनेक वेळा काय होतं की कळत नकळतपणे, अज्ञानपणाने आपल्या हातून काही चुका घडतात, किंवा या ज्या काही गोष्टी आहेत किंवा वस्तू आहेत त्या आपण खरेदी करतो. यामुळे आपल्या घराचं नुकसान तर होतंच आणि माता लक्ष्मी नाराज होऊन निघून जाऊ शकते. त्यामुळे बघा, कुठलीही गोष्ट करताना आपल्याला दिवस, वार, वेळ पाहूनच काही गोष्टी कराव्या लागतात. आणि त्यामुळेच या काही शुभ वस्तूंची खरेदी केली पाहिजे. आणि बघा, अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण ज्या वस्तू खरेदी करतो ते निरंतर आपल्याकडे टिकून राहतात. बघा, अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण सोनं का खरेदी करतो? कारण सोन्याला बघा किती मान आहे. सोनं हे लक्ष्मी स्वरूप आहे, त्यामुळे आपण सोनं खरेदी करतो जेणेकरून सोन्यासारखे दिवस आपल्यावर येतील आणि माता लक्ष्मीचा भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळेल. आता कोणत्या गोष्टी आपल्याला खरेदी करायची नाहीत तर सगळ्यात पहिलं म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी चुकून सुद्धा तुम्हाला धारदार वस्तू खरेदी करायच्या नाहीत. उदाहरणार्थ चाकू, सुरी, कैची किंवा अजून काही धारदार शस्त्र असतील यांची आपल्याला अजिबात चुकूनही खरेदी करायची नाही. यामुळे माता लक्ष्मीला राग येऊ शकतो, आपल्या कुटुंबामध्ये वादविवाद वाढू शकतात, अशांतता पसरते. आणि बघा, घरामध्ये अशांतता, वादावाद, भांडणं, कटकटी सुरू झाले तर तिथे कधीही माता लक्ष्मी टिकत नाही, तिथे अलक्ष्मीचा वास सुरू होतो. म्हणून तुम्ही या गोष्टींची आवर्जून काळजी घ्या. यानंतर बघा, लोखंडी वस्तू किंवा ॲल्युमिनियमच्या वस्तू अक्षय तृतीयाच्या दिवशी बघा, सोनं चांदी खरेदी करणं शुभ मानलं जातं, परंतु या दिवशी आपल्याला अशा काही ॲल्युमिनियमच्या वस्तू, लोखंडाच्या वस्तू या वस्तू अजिबात खरेदी करायच्या नाहीत. याऐवजी तुम्ही पितळ, त्यानंतर तांबे, सोने, चांदी या धातूंची तुम्ही खरेदी करू शकता.
यानंतर पुढची वस्तू म्हणजे काळ्या रंगाच्या वस्तू. या आपल्याला अजिबात अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करायच्या नाहीत, कारण काळा रंग हा तामसिक ऊर्जेचं आणि नकारात्मकतेचं प्रतीक मानला जातो. बघा, बऱ्याचशा पूजांमध्ये म्हणजेच बघा 99% पूजांमध्ये काळा रंग जो आहे तो अजिबात चालत नाही. आपण तो वर्ज्य करतो. अगदी 1-2 बोटांवरती मोजण्या एवढ्या पूजा आहेत की ज्यामध्ये काळा रंग परिधान केला जातो. काळ्या रंगामध्ये नकारात्मकता जास्त असते. अशुभ गोष्टी ज्या आहेत त्या काळ्या रंगाकडे आकर्षित होतात आणि त्यामुळे काळा रंग हा अशा या शुभ दिवशी आपल्याला अजिबात परिधान करायचा नाही किंवा काळ्या रंगाच्या वस्तू ज्या आहेत त्या खरेदी करायच्या नाही. यानंतर जी पुढची वस्तू आहे ते म्हणजे काटेरी रोपटे. तर बघा, अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही काटेरी रोपटे किंवा झाड खरेदी करून आणलं तर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. घरामध्ये नकारात्मकता वाढते आणि माता लक्ष्मी तिथून निघून जाते. आर्थिक समस्या सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतात. बघा, प्रत्येक झाडाचं स्वतःचं असं काही महत्त्व असतं. तर बघा, आपण तुळशीची पूजा करतो, औदुंबराची पूजा करतो, वडाच्या झाडाची पूजा करतो, पिंपळाच्या झाडाची पूजा करतो, या झाडांना प्रदक्षिणा घालतो. याचप्रमाणे अक्षय तृतीयेच्या दिवशी काट्याचं रोपटं जर खरेदी करून घरी आणलं तर ते अशुभ मानलं जातं. म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी हे काट्याचं रोपटं आपल्याला अजिबात खरेदी करायचं नाही. यानंतरची वस्तू आहे लाकडी वस्तू. तर बघा, अक्षय तृतीयेच्या या शुभ दिवशी लाकडाच्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला अजिबात खरेदी करायच्या नाहीत. या लाकडाच्या वस्तू जर आपण खरेदी केल्या तर घरामध्ये जी सुखशांती आहे किंवा समृद्धी आहे ती घरातून कायमची निघून जाते आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या घरावरती राहत नाही. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला लाकडी वस्तू खरेदी करायच्या नाहीत. यानंतर शिळे किंवा गोड पदार्थांच्या बाबतीत किंवा मग जे खराब झालेले अन्न आहे त्या बाबतीत सांगायचं आहे. या दिवशी माता लक्ष्मीला आपण जो काही नैवेद्य अर्पण करणार आहोत त्यामध्ये चुकून सुद्धा काही जे खराब झालेलं अन्न असेल किंवा शिळं अन्न असेल, नकळत आपल्याकडून कधी कधी ते दिलं जातं किंवा आपण रेडीमेड मिठाई आणतो आणि ती नैवेद्य म्हणून अर्पण करतो, परंतु मिठाई आणण्याच्या अगोदर ती व्यवस्थित बघून घ्या. आणि अशा या वस्तू जर आपण देवांना अर्पण केल्या तर देव नाराज होऊ शकतात. त्यामुळे अशा वस्तू खाणं किंवा नैवेद्य अर्पण करणं या चुका बऱ्याचशा लोकांकडून होऊन जातात आणि त्यामुळेच अशी चूक आपल्याला अजिबात होऊन द्यायची नाही. त्याचबरोबर बघा, अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला जुन्या किंवा वापरलेल्या गोष्टींची खरेदी करू नका. बघा, या दिवसापासून आपण नवीन वस्तूंची खरेदीला सुरुवात करतो. हा दिवस त्यासाठी खूप शुभ मानला जातो. परंतु जुने कपडे किंवा जुने इलेक्ट्रॉनिक वस्तू, सेकंड हँड आपण काही ज्या वस्तू खरेदी करतो त्या शक्यतो घेऊ नये. आपण अशा सेकंड हँड वस्तू किती पैसे देऊन जरी घरी आणल्या परंतु त्या अगोदर कोणाच्या तरी घरी किंवा कोणाच्या तरी वास्तूमध्ये होत्या, कोणीतरी वापरलेल्या होत्या, त्यामुळे ती वस्तू जी आहे ती सेकंड हँड असते किंवा वापरलेली असते. त्यामुळे अशा या पवित्र दिवशी तुम्ही अशा जुन्या वस्तू अजिबात खरेदी करू नका. ते अत्यंत चुकीचं मानलं जातं आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद त्यामुळे आपल्यावरती राहत नाही आणि अशा प्रकारे बरेचशा अडीअडचणी, संकट यायला लागतात. अशा प्रकारे तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी धारदार वस्तू, काळ्या वस्तू, लाकडाच्या वस्तू, ॲल्युमिनियमच्या वस्तू अशा गोष्टी घेणं तुम्हाला टाळायचं आहे. आणि या दिवशी तुम्हाला कोणालाही पैसे चुकून सुद्धा उधार द्यायचे नाही. आपण ज्यासाठी एवढं कष्ट करतो, ज्यासाठी एवढं झटतो, ती आपली लक्ष्मी म्हणजे पैसा. तर तो पैसा या शुभ दिवशी तुम्ही कोणाला उधार देऊ नका. तुमच्याकडे जर एखादी व्यक्ती आली आणि तिला खूपच इमर्जन्सी आहे किंवा ते हॉस्पिटलसाठी पैसे हवेत किंवा तुम्ही दिलेले पैसे त्यांच्या अत्यंत गरजेला उपयोगी पडणारे आहेत तर एक वेळ गोष्ट ठीक आहे. परंतु बघा, काही लोकांना अशी सवय असते उगाचच पैसे उधार मागतात. अशा शुभ दिवशी अजिबात ही चूक करू नका. आपली लक्ष्मी आपण दुसऱ्याच्या हातात देतो हे अजिबात करू नका. आणि संध्याकाळच्या दिवशी तर अजिबात कोणाला आपले पैसे उधार देऊ नये. तर बघा, काही या शुभ दिवशी शुभ गोष्टींचा आपल्याला जसा लाभ होतो तसेच काही चुकीच्या गोष्टी आपल्या हातून घडल्या तर त्याचे वाईट परिणाम देखील होतात. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला या नियमांचं पालन करायचं आहे. काही चुका आपल्या हातून होऊन द्यायच्या नाही की जेणेकरून अक्षय तृतीयाचं संपूर्ण फळ आपल्याला मिळेल.
बघा, ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती, ती मी पोहोचवली. व्हिडिओ जर आवडला असेल, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. चला तर मग आजच्या व्हिडिओचा मी इथेच एंड करते आणि अशाच छानशा माहितीसोबत, चांगल्या व्हिडिओसोबत पुन्हा उद्या नव्याने भेटूया. सर्वांना श्री स्वामी समर्थ.